नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता स्वीटीचा भाऊ घरी आलेला आहे आणि तो खूपच गोंधळ घालत आहे. आणि त्याचवेळी शुभा त्याला म्हणते की आता मी तुला सोडणार नाही, माझ्याकडे धुपाट नाही आणि बघ काय करते ते. आणि शुभा हातामध्ये धुपाटणं घेऊन आता त्याच्या अंगावरती धावून जाते. पण त्याचवेळी घडतं मात्र वेगळंच. स्वीटीचा भाऊ शिवा जो असतो त्याला खूप राग येतो आणि भयानक चिडलेला असतो तो. त्यानंतर तो म्हणू लागतो की आता मी शांत राहणार नाही. आणि मग त्याने त्याच्याकडे असलेली रिव्हॉल्वर काढलेली असते आणि शुभाच्या डोक्याला त्याने ती रिव्हॉल्वर लावलेली असते. तेव्हा मात्र घरातील सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न पडलेला असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की त्याने शुभाच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे आणि सगळेजण शिवा तू मागं हो असं त्याला मकरन सांगत आहे. त्याचबरोबर इकडे यशवंत त्याचबरोबर समीर या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. शिवाला इकडे मकरंद आणि स्वीटी सांगत आहेत की तू मागे हो, परंतु शिवा मात्र ऐकायला तयार नसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यशवंत पण भयानक घाबरलेला असतो आणि शुभा मात्र सगळ्यांना सांगत असते की तुम्ही मागे व्हा, कोणीही पुढे यायचं नाही, मकरंद तू मागे हो, मी हँडल करते या सगळ्या गोष्टी असं शुभा बोलत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं सीमाला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि शुभाचं हे जे धाडस आहे ते पाहून सगळेजण अवाक झालेले असतात. आणि शुभा तिथे एकटी लढत असते, सगळ्यांना सांगत असते की तुम्ही कोणीही पुढे यायची गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी मागे व्हा. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे शुभा एवढी कॉन्फिडेंटली उभी असते हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भाऊ आलेले दिसतात आणि मग शुभा म्हणते की बरं झालं भाऊ तुम्ही आलात, भाऊ ACP भाऊ आलेले आहेत. आणि तेव्हा मात्र शिवाला धक्का बसतो. शुभा म्हणते की भाऊ याला अरेस्ट करा आत्ताच्या आत्ता, याने खूप मोठा गोंधळ घातलेला आहे आणि हा जो काही गोंधळ घालत आहे ना त्यासाठी याला आत्ताच्या आत्ता ताब्यात घ्या असं भाऊंना ती सांगत असते. आता ACP आलेले आहेत हे म्हणतात शिवा त्याचबरोबर तिथं आहेत त्यांची मात्र चांगलीच टरकलेली असते. शिवा आणि शिवाचे दोस्त जे आहेत ते त्याला सांगू लागतात की हे जे काही चाललेलं आहे ते आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे, कारण काहीही झालं तरीही हे मुंबई पोलीस आहे आणि मुंबई पोलीस खूप डेंजर आहे. शिवा शांत होते, रिव्हॉल्वर खाली घे असं शिवाला सांगत आहे. मुंबई पोलिसांनी जर आपल्याला पकडलं तर आपले खूप वांदे होतील असंही ते त्याला सांगत आहेत. तेव्हा भाऊ पुढे येतात. भाऊंना तर धक्का बसलेला असतो. भाऊ कंडक्टर असतात आणि भाऊंना कंडक्टरचं इथे तिने बनवलेलं असतं ते म्हणजे ACP आणि भाऊ तर पाहतच राहतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भाऊंना ती सांगत असते की आत्ताच्या आत्ता हे बघितलं ना काय चालू आहे, आणि शिवाला आता कपाळाला लावलेली बंदूक खाली घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. आणि शिवा मग ती बंदूक खाली घेतो. सगळेजण तिथं पाहत असतात आणि त्याचे मित्रही त्याला सांगत असतात की काही झालं तरी तू अशा पद्धतीने रिॲक्ट होऊ नको, नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, हे सगळं सांगितलं जात असतं. इकडे शिवा आता घाबरतो आणि तो रिव्हॉल्वर आहे ती खाली घेतो आणि मग तो म्हणू लागतो की काय. त्यावेळेस तिथे त्याचे मित्र त्याला समजवत आहेत काहीही झालं तरी ही मुंबई पोलीस आहे आणि मुंबई पोलीस खूप डेंजर असते, एवढं लक्षात ठेव, कारण आपण याच्यात जर अडकलो तर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकेल असं ते त्याचे मित्र त्याला सांगत आहेत. त्याचवेळी पाहायला मिळतं की इकडे ती जी बंदूक आहे त्याच्या हातातून खाली निसटते आणि त्या क्षणी घडतो मात्र खूपच मोठा अनर्थ, कारण बंदूक निसटलेली असते आणि इकडे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्या बंदुकीतली गोळी बाहेर पडलेली असते आणि बंदुकीतली गोळी ही शिवाच्या पायाला चाटून जाते आणि शिवाच्या पायातून रक्त येऊ लागतं. सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात की हे सगळं काय झालेलं आहे. शिवाच्या पायातून रक्त येत असतं आणि इथे लगेच शुभा म्हणू लागते की चल आत्ताच्या आत्ता तुला आतमध्ये तुला मलमपट्टी करते, तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते. अहो डॉक्टरांना बोलवलं पाहिजे, त्याच्या पायाला लागलेलं आहे, रक्त येत आहे असं म्हणत शुभा त्याच्याशी बोलत असते. त्याचवेळी भाऊ पण म्हणतात चल लवकर आतमध्ये नाहीतर आत टाकेल, सांगते ना तिने आत चल म्हणून, आणि मग त्याला घेऊन भाऊ पण आत जाऊ लागतात. शुभा मात्र इकडे विचार करत असते की हे सगळं काय झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडत आहेत त्या इतक्या विचित्र आहेत आणि या सगळ्या गोष्टींची जराशीही कल्पना या कुटुंबाला नाही, कारण असले गुंड ह्या सगळ्या गोष्टींपासून किल्लेदार कुटुंब हे नेहमी लांबच असतं आणि हे सगळं आत्ता त्यांना भोगावं लागत आहे. तर तिथे शुभा मात्र त्याची मदत करत आहे, त्याला समजून सांगत आहे आणि त्याचबरोबर शुभाचं असं म्हणणं आहे की अरे असं काय करतोयस तू,
काय तुला काय प्रॉब्लेम काय आहे? मलमपट्टी करायची आहे ना, मग मलमपट्टी केली तर काय बिघडतं? असं शुभा त्याला बोलत असते आणि शिवा मात्र रागानेच पाहत असतो. शुभा प्रेमाने त्याच्या जखमेवर हळद लावत असते, त्याला समजवत असते. पण शिवाच्या मनात मात्र राग असतो. त्याचं कारण एकच असतं की शिवाच्या बहिणीबरोबर मकरनने लग्न केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांची गावात झालेली बदनामी, या सगळ्या गोष्टीचा राग त्याला आलेला असतो आणि तोच राग इथे शिवा काढत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे लगेच शुभा आत जाते आणि साजूक तुपातले लाडू घेऊन येते. शिवाचे जे मित्र आहेत त्यांना देते, त्यांना खायला सांगते आणि ते सगळेजण पाहत असतात, लाडू घेऊन खात असतात. त्यानंतर ती शिवाला पण देते. शुभा मात्र हे सगळं करत असते. भाऊ तिथं उभे असतात आणि भाऊंच्या कानात यशवंत सांगू लागतो की तू ACP आहे, विसरला नाहीस ना? नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, एवढं लक्षात ठेव, कारण तू ACP आहेस, असं म्हणून ते भाऊंना चिडवत असतात. त्याचवेळी आपल्याला इकडे शुभाचं जे वागणं आहे त्याच्यामुळं खरं तर धक्का बसलेला असतो तो यशवंतला, कारण ही शुभा कधी कशा पद्धतीनं रिॲक्ट होईल याबद्दल त्यांना ना खरं तर खूपच अशी शंका असते, कारण शुभाच्या मनात कधी काय येईल आणि शुभा कधी काय करेल याबद्दल मात्र सगळ्यांच्या मनात एक संभ्रम असतो, कारण नेहमी शुभाचा वेगळाच गोंधळ सुरू असतो. इकडे आता स्वीटी मात्र घाबरलेली असते आणि स्वीटीच्या मनात भीती असते. स्वीटी म्हणत असते की हे काय झालेलं आहे दादा, तू अशा भैया असं तू बोलू नको, असं वागू नको. आणि तो म्हणत असतो की चल निघ, काही गरज नाही आहे, कोण तुझा भाऊ, मी तुला ओळखतही नाही, अशा भाषेमध्ये तो बोलत असतो. त्याचवेळी इकडे स्वीटी मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मात्र ऐकायला तयारच नसतो. स्वीटीने तिच्या बाजूने भरपूर प्रयत्न केलेला असतो, परंतु तिचा जो भाऊ आहे तो मात्र खूपच विचित्र असतो. त्याला ही गोष्ट समजूनच घ्यायची नसते आणि त्याला हे दाखवायचंच नसतं की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत, ज्या जरी मान्य असल्या तरीही आपण समजून घेतलं तर गोष्टी कितीतरी पद्धतीनं हँडल करता येतात. परंतु इकडे शुभा त्यांनाच लाडू देत आहे, तर तो लाडू तो स्वीटीच्या हातावर देतो आणि तूच खा म्हणून तिथून निघून जातो, कारण त्याला राग आलेला असतो. स्वीटीनं जे लग्न केलेलं आहे त्या गोष्टीचा त्याला राग आलेला असतो आणि त्याचमुळं तो भयानक चिडलेला असतो. त्याला ही गोष्ट मान्यच नसते की स्वीटी आणि मकरन यांचं लग्न झालेलं आहे. परंतु या सगळ्यामध्ये सीमा मात्र घरात नसते आणि आता त्या शिवाचे जे दोस्त आहेत ते त्याला उचलतात आणि त्याला घेऊन निघालेले असतात. इकडे शुभा सांगत असते की थांब तू इथे, असं नको करूस, परंतु ते मात्र ऐकायला तयार नसतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभा आणि स्वीटी दोघीही तिथं असतात. स्वीटी मात्र खूप रडत असते आणि स्वीटी त्याच्या मागे जाऊ लागते, कारण काहीही झालं तरी स्वीटीचं असं म्हणणं असतं की ज्या गोष्टींमुळं इथे माझ्या घरच्यांना त्रास झालेला आहे ते मी सहन करणार नाही. मग स्वीटी धावतच तिच्या भावाच्या मागं जाते. भैया आपने हात उठाए हैं, आई को बंदूक दिखाई है, ये गलत किया है, असं ती बोलत असते. परंतु तो मात्र ऐकायला तयार नसतो. ती म्हणत असते की समीर दादा पर आपने हात उठाए, उनकी माफी मागणी पडेगी, असं ती बोलत असते. पण शिवा मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की तू आणि तुझी फॅमिली यासाठी तर तू आमच्यासाठी मेलेली आहे, तू माझी बहीण नाही आणि मी तुझा भाऊ नाही, हे तो बोलत असतो आणि स्वीटीला मात्र खूप भीती वाटत असते. स्वीटी मात्र रडायला लागलेली असते आणि इकडे तिला समजवायला आलेला असतो तो म्हणजे मकरन म्हणतो की जा रे शिवा जा, आणि मकरनच्या अंगात जरा जास्तच जोर आलेला असतो, कारण इतक्या वेळ जेव्हा तिथे ह्या गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र तो आला नाही, तेव्हा शांत होता आणि आता घरातल्यांनी सपोर्ट केला म्हटलं की मकरनच्या अंगात जोर आलेला असतो आणि तो आवाज चढवून शिवावर बोलत असतो. तेव्हा शिवा म्हणतो की तुला बघतो रे, तू एकट्यात भेट, मग तुला सांगतो काय होणार आहे ते, या भाषेमध्ये शिवा त्याला बोलत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की स्वीटी मात्र घाबरलेली असते. स्वीटी म्हणत असते की तू असं नको म्हणूस, तो माझा पती आहे, तू माझ्या पतीबद्दल बोलतोयस, एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र शिवा म्हणत असतो की चल निघ, काही गरज नाही मला तुझ्या कोणाबद्दलही बोलायची आणि कोणाबद्दलही अपेक्षा करायची, अशा भाषेमध्ये त्याचं बोलणं चालू असतं. तर इकडे सीमा पोलिसांना घेऊन आलेली असते आणि सांगते की हेच ते गुंड आमच्या घरामध्ये घुसलेले होते आणि त्यांनी आम्हाला त्रास दिलेला आहे, त्यांच्यामुळं आम्हाला त्रास झालेला आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि या गुंडांना आत्ताच्या आत्ता तुम्ही ताब्यात घ्या, हे तिचं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्याचवेळी इकडे तिथं आलेली असते ती म्हणजे समीर आणि त्याचबरोबर शुभा. आणि शुभा म्हणत असते की काय चाललं आहे हे, आणि पोलिसांना तू घेऊन आलीस का सीमा, हे ती बोलत असते. तेव्हा सीमा म्हणते की हो, मीच पोलिसांना आणलेलं आहे. आणि त्यानंतर
इकडे समीर समोर येतो आणि सांगतो की काहीतरी गैरसमज झालेला आहे, हे आमचं कौटुंबिक आहे, आम्हाला कोणाबद्दल काहीही कंप्लेंट करायची नाही. आणि त्याचवेळी इकडे सीमा बोलत असते की काय बोलतोय समीर तू. तेव्हा समीर म्हणतो मी काय सांगितलं सीमा, ऐकलंस ना, आपला गैरसमज झालेला आहे आणि मला कोणाबद्दल कसलीही कंप्लेंट करायची नाही. हे बोलल्याबरोबर शिवा त्यांच्याकडे पाहतच राहतो, कारण समीरच्या मनाचा जो मोठेपणा आहे तो चांगलाच स्वीटीला माहिती आहे. समीर कसा आहे ह्या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत. त्यावेळेस भाऊही तिथं असतात आणि पोलिसांना समीर सांगतो, त्याचबरोबर यशवंत शुभाही सांगतात आणि पोलिसांना जायला सांगतात आणि इकडे ह्याला सोडून देतात. त्यावेळेस भाऊ तिथं उभे असतात आणि इन्स्पेक्टर आलेले असतात. ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र शिवाला धक्का बसलेला असतो, कारण ही फॅमिली वाटते तेवढी साधी नाही आहे, तर ही सपोर्ट घेते पोलिसांचा असं त्याला कळलेलं असतं आणि त्याच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते. त्याचवेळी तो म्हणतो की ठीक आहे. आणि मग इकडे समीर पण पोलिसांची माफी मागतो आणि त्यांना जायला सांगतो. त्याचवेळी इकडे शुभा म्हणत असते की काहीही झालं तरीही आता जे घडलेलं आहे ते चुकीचं जरी असलं तरीही तो स्वीटीचा भाऊ आहे आणि आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही पाहिजे, असंही शुभाचं म्हणणं असतं. आणि सीमाला मात्र धक्का बसलेला असतो. सीमा विचारच करत असते की इतक्या विचित्र पद्धतीने ही लोक वागलेली आहेत, तरीही आपल्या घरातली माणसं त्यांना समजून कशी घेत आहेत, हा प्रश्न सीमाला पडलेला असतो. आणि त्याचवेळी सीमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ह्या ज्या गोष्टी आहेत त्यात घरच्या आहेत आणि जरी असल्या तरीही सीमाला मात्र राग आलेला असतो. आणि सगळ्यांच्या समोर आता तिथे समीरने आम्ही कोणतीही पोलीस कंप्लेंट करत नाही असं सीमाच्या तोंडून वदवून पोलिसांना सांगितलेलं असतं आणि हा गैरसमज होता हेही सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी पोलीस मात्र पाहतच राहतात. तर इकडे स्वीटीला मात्र धक्का बसलेला असतो, म्हणजे ही माणसं कशी आहेत, कारण एवढं सगळं झालं, माझ्या भावाने इतका राडा घातला तरीही त्याच्या विरोधात कसलीही पोलीस कंप्लेंट केली नाही, उलट त्याला सोडूनच दिलेलं आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यशवंत त्याचबरोबर भाऊ सर्वजण तिथं असतात. यशवंत सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही जा आत्ताच्या आत्ता इथून, कारण मला तुमच्याबद्दल तुम्हाला जो आमच्या घरातला गैरसमज झालेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेल, पण तुम्ही आत्ता जा, आत्ता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ते स्वीटीच्या भावालाही जायला सांगितलेलं असतं. तो इथे निघालेला असतो आणि तो जाताना म्हणत असतो की नाही. तेव्हा स्वीटी म्हणत असते की भैया तू असं का केलेलं आहे, आणि मकरन पण भयानक चिडलेला असतो. मकरन त्याला म्हणत असतो की जे काय झालेलं आहे ते इतकं विचित्र आहे आणि तू अशा पद्धतीनं वागलेला आहे. स्वीटीचंही तेच म्हणणं असतं आणि तो म्हणत असतो की चल हट, असं म्हणून तो निघून जातो. स्वीटी त्याला म्हणत असते की तू समीर भैयांची माफी मागितली पाहिजे, कारण तू त्यांच्याबरोबर चुकीचं वागलेलं आहे, असं स्वीटीचं म्हणणं असतं. त्याचवेळी इकडे तिचा भाऊ तिला डायरेक्टली सांगतो की तू आमच्यासाठी मेलेली आहे आणि आम्ही तुझ्यासाठी मेलेलो आहोत, त्यामुळं तू आमचा विचारही करू नकोस, या भाषेमध्ये तो बोलत असतो. त्याचवेळी समीर त्याचबरोबर सगळेजण घरातले असतात आणि शुभाला मात्र टेन्शन असतं. तर यशवंत तिथे येतो आणि शुभाला विचारू लागतो की एवढी ताकद कुठून आणलीस तू, कसं जमलं तुला हे सगळं. तेव्हा शुभा म्हणते नाही माहिती मला. त्यावेळेस इकडे यशवंत म्हणतो की बघितलंस ना, ही माणसं अशी आहेत ना, म्हणूनच मुलांनी आपल्याला काही सांगितलेलं नाही आहे आणि आपला मकरन स्वीटीला घेऊन आलेला होता. तेव्हा शुभा म्हणते पण काहीही झालं तरी ते माझ्याशी खोटं बोललेले आहेत, ही गोष्ट मात्र मी विसरू शकत नाही. तेव्हा यशवंत म्हणतो कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी सगळेजण खोटं बोलतात ना, तू पण बोलतीस ना, सांग मला नक्की काय घडलेलं. त्या दिवशी जे मोजणी करायला माणसं आली होती ती माणसं तू बोलवली होती, तू त्यांना बोलवलेलं होतंस, तू त्यांना सांगितलेलं होतं यायला, असं बोलल्याबरोबर इकडे शुभा म्हणते म्हणजे. तेव्हा यशवंत म्हणतो मला सांग बरं, सीमाने नक्की कोणत्या नाटकामध्ये भाग घेतलेला आहे, त्या नाटकाचं नाव काय आहे. आणि शुभा मात्र पाहतच राहते. शुभा म्हणते म्हणजे. तेव्हा यशवंत म्हणतो की मला सगळं माहिती आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या, कारण काही झालं तरी आत्ता तू भाऊंना तिथेच ACP केलं, कंडक्टरचा ACP केला, मग तू पण खोटंच बोलली ना. तेव्हा शुभा म्हणते कसं आहे, आत्ता मला जे गरजेचं वाटलं ते मी केलं होतं, मला जे सुचत होतं ते मी करत गेले होते. तेव्हा इकडे यशवंतचं असं म्हणणं असतं मग त्या मुलांना पण त्यावेळेस तेच वाटलं ना, म्हणून तर त्यांनी तशा पद्धतीने डिसिजन घेतलेला होता, हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभा म्हणते म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे. तेव्हा यशवंत म्हणतो की जाऊन बोल तू स्वीटीशी. आणि शुभा म्हणते खरंच मी बोलू स्वीटीशी, असं ती म्हणत असते. त्याचवेळी आपल्याला इकडे
शुभाला आता मनातला गैरसमज हा एका सेकंदात दूर केलेला असतो, तो म्हणजे यशवंतने, आणि सांगितलेलं असतं की तू स्वीटीला माफ कर, स्वीटीशी जाऊन बोल, तिचा स्वीकार कर. कारण सीमाने जो काही गोंधळ घातलेला असतो, शुभाला वाटत असतं की मी जे काही नाटक करत आहे, सीमाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहे, ते घरात कोणालाच कळणार नाही. पण इकडे यशवंत म्हणत असतो की तुला काय वाटलं, या घरात फक्त तूच एकटी हुशार आहेस का गं? तेव्हा शुभा म्हणते म्हणजे? त्याचवेळी शुभाला तो म्हणतो की मलाही माहिती आहेत ना गोष्टी, आणि शुभाच्या मनातला गैरसमज दूर झालेला असतो. स्वीटी मात्र इकडे खिडकीतून बाहेर पाहत असते. तिला खूप वाईट वाटत असतं की या घरामध्ये माझ्या भावाने येऊन जो काही गोंधळ घातलेला आहे तो तिला अजिबात आवडलेला नसतो, आणि तिने रडत असते. ती खूपच रडत असते, कारण बाहेर तेवढ्यात तिला समीर उभा असलेला दिसतो, आणि तेव्हा तर तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. तिला आठवतं की समीरच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते चुकीचं आहे, कारण माझ्या भावाने समीरवरती हात उचललेला आहे आणि ते चुकीचं आहे. हे सगळं जेव्हा तिला लक्षात येतं तेव्हा मात्र ती खूपच ढसाढसा रडायला लागलेली असते. यशवंतने शुभा आणि स्वीटीमधला गैरसमज दूर तर केलेला असतो आणि स्वीटीचा स्वीकारही केलेला असतो. म्हणजे यशवंतचं म्हणणं असतं की ठीक आहे, मकरनने आपलं लग्न केलेलं आहे, चूक एकट्या स्वीटीची नाही तर ती मकरनची पण आहे, कारण मकरननेच तिला घेऊन आलेला आहे. या गोष्टी अशा पद्धतीने जेव्हा घडत असतात तेव्हा आता शुभाने मकरन त्याचबरोबर स्वीटी या दोघांनाही माफ केलेलं आहे, आणि सगळ्यांच्या समोर त्याने दाखवून दिलेला आहे की त्याचा मनाचा मोठेपणा. इकडे स्वीटीला कळत असतं की या घरातली माणसं इतकी चांगली आहेत, इतकी समजून घेणारी आहेत, एवढ्या चांगल्या पद्धतीनं ती राहतात, आणि माझ्या भावाने या घरामध्ये येऊन जो गोंधळ घातलेला आहे त्यामुळं या घरातील लोकांना खूप मनस्ताप झालेला आहे. समीरदादांची काहीही चूक नसताना त्यांना हा सगळा त्रास सहन करायला लागलेला आहे. स्वीटी खिडकीतून पाहत असते आणि रडत असते. त्याचवेळी तिथे पाठीमागून तिच्या खांद्यावर हात ठेवलेला कळतो. तेव्हा स्वीटी मागं वळून पाहते तर तिथे शुभा आलेली असते, आणि शुभाने स्वीटीच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. म्हणजे शुभाने स्वीटीला आधार दिलेला असतो. त्या क्षणी स्वीटी आई म्हणून इकडे शुभाला मिठी मारते आणि रडायला लागते. शुभाला मात्र धक्का बसलेला असतो आणि ती स्वीटीला म्हणते की शांत हो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सीमाला राग आलेला असतो. सीमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी जे काही घडलेलं आहे ते अशा पद्धतीनं घडायला नको होतं, आणि हिच्या भावामुळे माझ्या घरच्यांना एवढा त्रास झालेला आहे. तर हिच्या भावाने समीरच्या कानाखाली मारलेले आहे. भर चौकात 4 चौघात समीरच्या कानाखाली मारलेली आहे. या गोष्टीचा राग मात्र तिला खूपच आलेला असतो, आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की ती म्हणत असते की आत्ताच्या आत्ता हिने समीरची भर चौकामध्ये जाऊन 4 चौघामध्ये हात जोडून पायावर डोकं ठेवून माफी मागायची आहे, तरच मी समजेल की हिला या घरची सून व्हायचं आहे. तेव्हा शुभा तिथं म्हणते की नाही स्वीटी, अजिबात तू कुठेही जायचं नाही आणि कोणाचीही माफी मागायची नाही, कारण तू या घरची सून आहेस, आणि चूक तुझ्या भावाची झालेली होती, चूक तुझी झालेली नाही. त्यामुळं हे सगळं जे आहे ते असंच असणार आहे, आणि स्वीटी कोणाचीही माफी मागणार नाही. तेव्हा मात्र सीमाच्या आता सिट्ट्या वाजलेल्या आहेत. तिला कळायचं बंद झालेलं आहे, कारण शुभाने तर स्वीटीचा स्वीकार केलेला आहे आणि स्वीटीला सून म्हणून स्वीकारलेला आहे. या गोष्टीचा आता धक्का इकडे सीमाला बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.